आता आम्ही आलो आहोत दादर वेस्ट साइडला. पण तुमच्या जीवापेक्षा महत्वाचं काहीच नाहीये. स्वामींच्या मठातही गेलो, मनापासून प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा. 200 रुपये 1.5 बाय 200 सिंगल 200 रुपयाला येईल. बघू शकता इकडे बदलापूर ईस्ट आहे. 250 रुपयामध्ये होईल. 120 चा येईल. पण एक आहे हो. आगमन झालंय. तर जास्ती टाकणे तर व्हेज मध्ये एन्जॉय फुल ऑन करा. आपण बाहेर चालले आता. ते पाय जाळीमध्ये पाय घेईल ना. काळजी घ्या आणि सेफली प्रवास करा. वॉकिंग खूप होतं. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नमस्कार सर्वांना, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही थोडं बाहेर निघाले. कुठे निघाले? आम्ही पहिल्या दादरला जाणार आहोत आणि परेललाही जाणार आहोत. आज सॅटर्डे असल्यामुळे गणपती बाप्पांचे खूप ठिकाणी आगमन पण होतं. तर आम्हाला जमलं तर आम्ही तिथे पण तुम्हाला दाखवणार आहोत गणपती बाप्पांचे आगमन. आणि त्याचबरोबर आता कसं गणपती बाप्पा जवळ आल्यामुळे ना लोक डेकोरेशन्स वगैरे वस्तू शॉपिंग करायला जातात. तर आज म्हटलं आम्ही पण तिथेच दादर वेस्टला तिथे जाऊन जे बाजार भरलेत ना ते तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवायचं प्लॅन आहे. तर आता तिथे गेल्यानंतर बघूया की कसं होतंय ते. म्हणजे सगळे कसं वेगळे वेगळे. आता दादरमध्ये पण आहे डेकोरेशन, लोअर शालमध्ये लाइटिंगचे आहेत, क्राफ्ट मार्केटमध्ये खूप असं सजावटी फुल वेल आहे. तर असं काही पूर्ण प्लॅन नाहीये. बस तिकडे गेल्यावर जसं होईल तसं आम्ही कव्हर करायचं बघू. तर आम्ही जाऊन येता. गर्दी नसणार, शनिवार असल्यामुळे जास्त गर्दी नसणार. ठीक आहे, चला. अजून ट्रेन लागली. अरे आली नाही ते 12:15ची आहे. 12:27च्या आहे ना. एसी आहे ना. बदलापूर पूर्ण ट्रान्सफर झाला, स्पेशली वरच्या साईडला. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे बदलापूर ईस्ट आहे. म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 3 त्याच्या साईडला आणि मध्ये 2 आहे आणि इकडे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि ह्या साईडला बदलापूर वेस्ट आहे. म्हणजे तिकडे आता गेल्यावर जास्त कळेल, कारण मोस्टली सगळे त्या साईडने जातात है ना. हा, जर तुम्हाला लँडमार्क म्हणून वेस्टला बघायचं असेल तर इथे एक थिएटर आहे. प्लॅटफॉर्म नंबर 3 म्हणजे ईस्ट आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वेस्ट म्हणजे आपली 12:27ची ट्रेन इथे येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. ती बदलापूरवरून भरणार आणि दादर पर्यंत आहे. दादरपर्यंत आपला दादरही जायचं आपल्याला. 12:27 12:43. लोकल पकडली आणि आमचा दादरला जायचा प्रवास सुरू झाला. प्रवासात जर सोबत आपली आवडती व्यक्ती असेल ना तर प्रवास अजिबात जाणवतही नाही. वेळ कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही. आणि आजचा दिवस थोडा फिरण्याचा होता, त्यामुळे आम्ही काय काय करायचं, कुठे कुठे जायचं याच्याही गप्पा सुरू होत्या. बघता बघता दादर कधी आलं हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. दादर स्टेशन म्हटलं की मुंबईतलं एक असं ठिकाण जिथे जवळपास नेहमीच काही ना काही लगबग सुरू असते. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे या दोन्ही बाजूंना जोडणारा हा मुंबईचा एक महत्त्वाचा परिसर मानला जातो. त्यामुळे रोज इथे असंख्य लोकांची ये जा होत असते. तर आता आम्ही आलो आहोत दादर वेस्ट साइडला. ब्रिज चढून तुम्ही वेस्ट साइडला यायचंय. इथे फुलांचे खूप सारे मार्केट दिसतील आणि ह्या ब्रिजच्या त्या साईडला गेलं की तुम्हाला ते जे डेकोरेशनचं आहे ते. दादर स्टेशनच्या बाहेर पडल्यावर आजूबाजूला फुलांचा बाजार असल्यामुळे वातावरणात छान सुगंध दरवळत होता. खास करून सोनचाफ्याचा वास तर अगदी लक्षात येत होता.
या सुगंधासोबतच दादरच्या रस्त्यावरून चालत पुढे जात होतो आणि थोडं पुढे गेल्यावर गणपतीच्या सजावटीच्या वस्तूंची दुकानं दिसायला लागली. गणपतीचे दिवस जवळ आले की बाजाराचा माहोलच बदलून जातो. सगळीकडे सजावटीच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारची तोरणं, मखरासाठीच्या वस्तू आणि रंगीबेरंगी डेकोरेशन पाहायला मिळत होतं. मग आम्हीही थोडं थांबत दुकानांमध्ये काय काय आहे ते बघत पुढे जायला सुरुवात केली. 150ला सिंगल आहे. हे सगळं कुठलाही कलर हां 180. हा जे आहे 120 ते 150. हा पण 150 है ना. ते किती बोलले? 250 रुपयामध्ये आहे. म्हणजे सिंगल आहे 250. हे एक आहे. सिंगल 80 रुपयाला आहे. 120 आहे. गणपतीच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे इथे आम्हाला झुंबर दिसले. हे झुंबर तुम्ही गणपतीच्या मागे, वरती, बाजूला किंवा सजावटीमध्ये कुठेही तुम्ही लावू शकता. यामध्ये सगळ्यात मोठ्या साईजचे झुंबर साधारण 700 ते 750 रुपयांपासून होते. मीडियम साईजचे झुंबर 400 ते 500 रुपयांच्या रेंजमध्ये होते आणि सगळ्यात स्मॉल साईज तुम्हाला 200, 250 आणि 300 अशा रेंजमध्ये मिळू शकता. आणि इथे थोडं बार्गेनिंग केलं तर कदाचित अजून थोडं कमी होऊ शकतं. पुढे इलेक्ट्रिकच्या समया पण आम्हाला दिसल्या. या 2 थर, 3, 5 अशा वेगवेगळ्या थरांमध्ये आणि डिझाईनमध्ये दिसत होत्या. दादरमध्ये फिरताना एक असा योगायोग झाला की खरं सांगायचं तर वाटलं हा योगायोग नसून स्वामींनीच आम्हाला आपल्याकडे बोलावलं असावं. आमच्या आजच्या प्लॅनमध्ये इथे येणं ठरलेलंच नव्हतं, पण फिरता फिरता अचानक आमची वाट या मठाकडे वळली आणि मग वाटलं स्वामींचं दर्शन घेऊनच पुढे जाऊया. मठात आत प्रवेश करताच बाहेरच्या दादरच्या गर्दीपेक्षा एकदम वेगळंच शांत आणि प्रसन्न वातावरण जाणवलं. कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी जायचं ठरवत नाही, पण परिस्थिती अशी जुळून येते की आपण तिथे पोहोचतोच. आणि अशा वेळी मनात एकच विचार येतो, कदाचित ही स्वामींचीच इच्छा असावी. स्वामींच्या समोर उभं राहिल्यावर मनात एक वेगळीच शांतता जाणवली. काही वेळ तिथे थांबलो आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघालो. स्वामींचं दर्शन झालं आणि लगेच बाप्पाने सुद्धा आम्हाला दर्शन दिलं. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास झाला होता. बर्गर ऑर्डर केलाय दोघांना. आता ऑर्डर येईलच. तिथून पुढचं बघूया कसं काय झालं. गर्दी तर खूप आहे. म्हणजे शनिवार असून आपण दुपारी आले. वीकेंड ऍक्सेसमुळे गर्दी नसते. दुपारी मला वाटलं ना दुपारी पण असेल. नाही, तसं काय नाही. उलटे वीकेंडला लोकांना सुट्टी असते, ते लोक बाहेर पडतात सुट्टी असल्यामुळे. त्यानंतर आता पुढे पण आपल्याला जायचं आहे. परेड बॉक्सकडे तसं होईल कसं. आता इकडे खूप जास्त होते. कारण नंतर मग जास्त एक्झॉस्ट होऊन जातं. आणि हे 200 रुपये 1.5 बाय 2 फीट. आणि हे ते पण 1.5 बाय 2 फीट 200 रुपये 200 रुपये. हे पण एक आहे 1.5 बाय 2. वरती हे पण छान आहे. दादर मार्केट फिरून आम्ही पुन्हा दादर स्टेशनवर आलो आणि तिथून ट्रेन पकडून परेल स्टेशनला उतरलो. परेल स्टेशनवरून मग चालतच आम्ही इथल्या गणपती वर्कशॉपच्या दिशेने निघालो. इथे मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती तयार केल्या जातात, म्हणून जवळूनच त्या पाहायला आम्ही इथे आलो होतो. पण वर्कशॉपमध्ये पोचल्यानंतर लक्षात आलं की यावेळेस मूर्ती अजून पूर्ण तयार झालेल्या नव्हत्या. तर वर्कशॉपच्या जवळच काही घरगुती बाप्पांच्या मूर्ती पूर्ण तयार झालेल्या दिसल्या. त्या आम्हाला जवळून पाहता आल्या आणि तिथे थोडा वेळ आम्ही व्हिडिओ शूटही केला. इथे फिरताना गणपती बाप्पांची खूपच वेगवेगळी आणि सुंदर रूपं पाहायला मिळाली. खरं सांगायचं तर एक एक मूर्ती पाहताना थोडं थांबून बघावंसं वाटत होतं. दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागच्या राजाच्या रूपातले बाप्पा, अगदी छोट्या बाळासारखे दिसणारे क्यूट बाल गणेश, या सगळ्या मूर्ती खूपच सुंदर आणि बारकाईने तयार केलेल्या दिसत होत्या. कुठे सिद्धिविनायकाच्या रूपात बाप्पा दिसत होते, तर कुठे उंदीर मामा कुस्ती खेळतानाचं एकदम वेगळं आणि मजेशीर रूप पाहायला मिळालं. काही मूर्तींमध्ये बाप्पा नरसिंह देवासोबत विराजमान झालेले होते. काही ठिकाणी मोरावर बसलेले बाप्पा पाहायला मिळाले. तर नागवाच्या रूपात साकारलेले बाप्पाही खूप आकर्षक दिसत होते. दत्तगुरूंच्या रूपातले बाप्पा, बाल गणेशाच्या वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती आणि काही अगदी पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या मूर्तीही पाहायला मिळाल्या. काही बाप्पांच्या मूर्तींमध्ये चेहऱ्यावरचं ते गोड हास्य आणि प्रसन्न भाव अगदी लगेच लक्षात येत होते.
तर काही मूर्तींची सजावट आणि त्यामागची कल्पना खूपच वेगळी होती. मूर्तीच्या कपड्यांपासून ते मुकुट, दागिने आणि हातातल्या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत खूप बारकाईने काम केलेलं दिसत होतं. बाप्पांचं रूप कितीही वेगळं असलं तरी प्रत्येक मूर्तीमध्ये त्यांचं तेच प्रेमळ आणि प्रसन्न रूप जाणवत होतं. आणि इतक्या सगळ्या सुंदर मूर्ती एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्या की कोणती जास्त आवडली हे सांगणं खरंच खूप कठीण होतं. प्रत्येक बाप्पाची एक वेगळी स्टाईल आणि वेगळंच रूप, एक वेगळी सुंदरता होती. त्यामुळे आम्हीही शक्य तितके हे सगळे मुवमेंट्स कॅमेरामध्ये कॅप्चर करत होतो. आता आम्ही आलो होतो परेल वर्कशॉप आणि एक बाहेरच्या साईडला छोटे गणपती जे होते तेच फक्त आम्ही बघितलं. हा, जे दुसरे लांब लांबचे होते त्यांचं आगमन झालंय. तर मोहितो ट्राय करायचं काय? फ्रेश लाईम सोडा वॉटर. जास्ती टाकणे मला नाही आवडत. हा मला आवडत नाही. आता भूक लागली की काय पण छान वाटते. बात तो सही है. तसं नाही. चायनीजची सुरुवात मला तर सुटूनच करायला पाहिजे नाही का. ॲपिटायझर. हा म्हणजे कसं आहे आता श्रावण असल्यामुळे व्हेजच, तर व्हेज मध्ये एन्जॉय फुल ऑन करा. तुला आवडत नाही तर मी खातो आहे का. जेवण झाल्यावर आता आम्ही परेल स्टेशनच्या दिशेने निघालो होतो. दिवसभर फिरून आणि आता जेवण करून झाल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता, पण पोट मात्र एकदम खुश होतं. आता दिवसभराची भटकंती करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. कर्जतची ट्रेन पकडली आणि खिडकीतून बाहेरचा बदलत जाणारा परिसर बघत बघत प्रवास सुरू झाला. दिवसभर दादर परेल असं फिरून झाल्यावर आता थोडा थकवाही जाणवत होता, पण मन मात्र एकदम खुश झालं होतं. आज एकाच दिवसात शॉपिंग, वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती, स्वामींचं दर्शन आणि मस्त जेवण असं बरंच काही झालं होतं. कधी कधी असं ठरवून काही खास प्लॅन नसतानाही दिवस खूप छान जातो. कोल्हापूरला उतरल्यावर आम्हाला रेल्वे ट्रॅकजवळ एक व्यक्ती अडकलेल्या अवस्थेत दिसली, पण रेल्वे स्टाफ आणि पोलिसांनी येऊन त्याला सुखरूप बाहेर काढलं. होटल से यात्रा न करें। प्लेटफॉर्म क्रमांक 8 के अंदर कोई नहीं। प्लेटफॉर्म क्रमांक 1 आपण कोणती ट्रेन कर्जत ना, तर आयदरली तो कर्जतच्या ट्रेन मध्ये पण ज्या ट्रेन आलो त्या ट्रेन मधून पडला की काय झालं काय? आयदर तो बदलापूरतून त्या ट्रेन मध्ये अपोजिट साईडने जात होता, रॉंग साईडने. तो क्रॉसिंग करत होता किंवा तो त्या ट्रेन मधून पडला. हा कदाचित. पैकी काय फायनली तर आम्ही आल्या. रात्रीचे 9:30 वाजून गेलेत आणि खूप जास्त हेक्टिक झालं आम्हाला. आणि तुम्हाला जे बदलापूरला राहतं त्यांना माहीतच असेल. आम्ही खूप मनापासून प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा. दादरला शॉपिंग, गणपतीचे डेकोरेशनचं कसं भेटतं, पण काही ठिकाणी आम्हाला शूट करता आलं थोडंफार, काही ठिकाणी बाहेरून केलं की कसं आहे कसं नाही. आगमन पण आम्हाला काय असं काय भेटलं नाही, पण एक गणपतीच्या मूर्ती दर्शन भेटलं आणि स्वामींच्या मठातही गेलो. अनप्लॅन होतं. आणि मग इथे आल्यानंतर एक छोटीशी घटना घडली जी आम्ही तुम्हाला इथे शेअर करतो. तुम्हाला क्लिपमध्ये दिसेलच की एक व्यक्तीचा पाय, जे रेल्वे ट्रॅक असतो त्याच्या बाजूला जी गटार असते ना, आम्ही त्या ट्रेनमध्ये आलो त्याच ट्रेनच्या वेळेला झालं. तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की कितीही घाई असू दे, किती काही असू दे, पण तुमच्या जीवापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे. तर कधी पण अशी घाई करू नका, एस्पेशली जेव्हा तुम्ही रेल्वेने जाता तेव्हा, कारण ना एक क्षण पण लागत नाही होत्याचं नव्हतं व्हायला. त्यामुळे आणि आजच्या केसमध्ये त्याला काय झालं नाही, म्हणजे ते व्यवस्थित चालतोय, थोडासा मुक्का मार लागला असेल. नाही, ते नशिबाने नाही झालं, पण हे असं नेहमीच होईल असं नाही. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही नेहमी काळजी घ्या आणि सेफली प्रवास करा. आणि आजचा ब्लॉग आता आम्ही इथे संपवतोय. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत पूर्ण दिवस गेले तरी आपण
असंच बघत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा. हो असंच आणि आम्हाला कमेंट सुद्धा करा जर तुम्हाला काही सुचवायचं असेल तर व्हिडिओला आणि लाईक करा. आता ह्या व्हिडिओमध्ये काही लोक बोलू शकतात की तुम्ही का गेला नाही व्हिडिओ, पण कसं तो स्टेशन होतं, त्या स्टेशनमध्ये ऑलरेडी तिथे पोलीसवाले सगळे होते. होते. ऑलरेडी जर हे कुठं काही मध्ये असतं तर कदाचित आता जातच आम्ही, म्हणजे मी मोस्टली तुम्ही असंच गेलेलं आहे. हो. पण हा कसं प्लॅटफॉर्म मध्ये झाले हा, तर तिथे ते पोलीस वाले कसं रेल्वे allow करत वाले नव्हते होते, RCF वाले, NCF वाले, ते हो, सगळे होते. अलाव करत नव्हते असं काय. हा. आता जाऊया. निघताना मस्त छान नटून थटून गेलो आणि आता ही काय हालत झाली. किती तास मेकअप गेला, सगळं गेलं. काय अवतार झाला बघा. हो, छान होतं. खूप जास्त ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग वॉकिंग खूप होतं, खूप जास्ती वॉकिंग. चला फ्रेश होऊन घेता. प्रत्यक्षात बघायला तर खूपच छान. हो, असं वाटत होतं घरी घेऊन यावं. हो. हो, तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.